हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हालाही चिकन आणि सूप प्यायला आवडतं का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेणार आहोत. लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. आता एका पातेल्यामध्ये तेल छान असं गरम करून त्याच्यामध्ये जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. चिकन आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे 1-5 मिनटं त्याचा कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते 2 ते 3 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ आणून द्यायची आहे आणि इथे मी 1 तांब्या पाणी जवळजवळ गरम करून घेतलेलं आहे. झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून चिकन खाली नको लागायला. पाणी छान असं गरम झाल्यानंतर आपण चिकनला थोडं पाणी सुटूस्तोपर्यंत एक 5 ते 7 मिनटं वाफ आणून दिली होती आणि ते जे गरम पाणी होतं ते देखील त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी करून ठेवलं होतं ते देखील टाकायचं आहे आणि एक 20 ते 25 मिनटं छान असं चिकन शिजेपर्यंत एक उकळी आणून द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं चिकनचं आणि पाणी तयार झालेलं आहे आणि चिकन देखील खूप छान असं शिजलेलं आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी छान आणि हॉटेलसारखं लागतं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.